हॅलो, नमस्कार. तर आज सुरुवात काहीशी अशी. तसं तर रोज खूप ॲक्टिव्ह असते, पण मग आजचा दिवस काही माझ्यासाठी नव्हताच. कारण की आज खूप बोर होत होतं. कदाचित वातावरण ढगाळ होतं, त्याच्यामुळे असं वाटत असेल. चला तर म्हणलं हर्षूला खाऊ घातलं आणि त्याच्यानंतर म्हणलं थोडंसं फिरूयात बाहेर. मोकळं झाडं वगैरे पाहिली का मग मन कसं प्रसन्न होतं. आणि बघता बघता लक्ष गेलं हे खूप दिवस रखडलेल्या कामाकडं. किती इतकं गवत झालं. मी छान झाडे लावले होते, पावसाळा सुरू झालाय त्याच्यामुळे, पण तिथं खूप एका बाजूला गवत झालं, इकडं सुंदर होतं. तर बघा केळी, आंबा किती छान झाडं झाले. तेवढ्यामध्ये हे पण आले, गावात गेलते. आणि हर्ष बघा आल्या आल्या लगेच बाय बाय. तर चला त्याचं तर चालूच असतं. तर यांनी गावातून येताना ना मस्त असे पाव घेऊन आलते. तर आमच्या संगमनेर साईडला ना मस्त असे पाववडे बनवतात. म्हणजे आपण जसं वडापाव बनवतो ना तसे आम्ही पाववडे बनवतो. तर चला म्हणलं मन तर हे बनवायचं म्हणूनच अर्ध खुश झालं. आणि मसाला बनवला तो तर इतका स्मेल छान येत होता, त्याच्यामुळे अजून फ्रेश वाटलं. त्याच्यानंतर ही कोथिंबीर बघा, मी सध्या कॅरीबॅगमध्ये ठेवते. मी छान असं ऑर्गनायझर मागवले फ्रीजसाठी. तर मस्त असं मसाला वगैरे तयार करण्याचं काम यांनी घेतलं होतं. सध्या यांना ना कुकिंग असं म्हणतात, एक टाईम मी बनवत जाईन, तुम्हाला सांगत जा, मला प्रिपरेशन करून देत जा. तर चला म्हणलं तेवढंच आपल्याला आनंद आहे, कोणीतरी आपल्या कामाची कदर करतंय. तर इथं सई पण शेफ होण्यासाठी आलती. सईने पण मस्त असं बेसन मिक्स केलं तर, खरं तर मीच केलं तर, पण मग काय का होईना तेवढी म्हटलं जरी हात लावलं तरी आपल्याला छान वाटतं. मस्त असे पाववडे तयार केले आणि बाबांना आईंना दिले. त्यांचे तिकडं सुरू पण झालं तर खाणं. मस्त असं कांदा वगैरे कापून, हिरवी मिरचीनं खूप तिखटवाली होती त्याच्यामुळे आम्ही काही तळली नाही. त्याच्यामुळे फक्त असं छान असे मोठे मोठे टपोरे कांदे शोधून आणले आणि कांदा आणि पाववडे हे मस्त एन्जॉय केले. सईचे तर खूप फेवरेट आहेत वडे. आणि चला तर मस्त असा फॅमिली टाईमसुद्धा झाला आणि मूडसुद्धा फ्रेश झाला. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया.